नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। मी मोटिवेशनल गौरी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे। ते खूप प्रेरणादायी आहे, तर ते तुम्हाला मी यामध्ये सांगणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे एक दूरदर्शी राजे आणि उत्तम व्यवस्थापक होते, ज्यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली। गनिमी कावाच्या जोरावर बलाढ्य शत्रूंना पराभूत करून त्यांनी प्रजेच्या कल्याणावर आधारित राज्य उभारले आणि महिलांचा आदर, माणसाची अचूक पारख या गुणामुळे ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरले। तर त्यांच्यासोबत घडलेला सुंदर असा किस्सा मी सांगण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टीमधून खूप काही शिकायला मिळेल आणि तुम्ही पण आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल। आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला भरपूर ज्ञान आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ही न ऐकलेली गोष्ट आपल्याला माहिती आहे का? अखंड महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी इतिहासात दिल्या गेलेल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी जास्तीत जास्त किल्ले स्वराज्यात असावे म्हणून एक एक किल्ला जिंकून घ्यायला सुरुवात केली। किल्ले स्वराज्यात असणे किती महत्त्वाचे होते हे शिवरायांना जाणून होते। शिवरायांकडे मावळ्यांची संख्या कमी होती, त्याचबरोबर शस्त्रही कमी होती। त्या उलट शत्रूकडे मोठा फौज फाटा असे, शस्त्रांची संख्याही जास्त असे, म्हणून त्या काही किल्ले जिंकायला शिवरायांना अडचण येत होती। अनेक प्रयत्न करूनही मोठे मोठे किल्ले शिवरायांच्या ताब्यात येत नव्हते, म्हणून शिवराय विचार करू लागले, कशा प्रकारे आपण मोठे मोठे किल्ले काबीज करू शकतो किंवा ते आपल्या ताब्यात घेऊ शकतात याचा विचार शिवराय करू लागले। स्वराज्यासाठी मोठे मोठे किल्ले आपल्या ताब्यात असणे खूप गरजेचे होते। तसेच एका मोहिमेवरून परत येत असताना शिवराय आणि त्यांचे मावळे एका जंगलातून प्रवास करत होते। अंधार पडायला लागला होता, म्हणून शिवरायांनी मावळ्यांना सुरक्षित जागा शोधण्याचा आदेश दिला। त्या जंगलात मावळ्यांना एक छोटीशी झोपडी दिसली। शिवराय आणि मावळे त्या झोपडीजवळ गेले। त्या झोपडीमध्ये कोणी आहे का अशी विचारणा केली। एक म्हातारी आजी बाहेर आली आणि तिने या सर्वांना आत येण्याची विनंती केली। आजीने शिवरायांना ओळखले नाही। आजीने तुम्ही कोण असा प्रश्न शिवरायांना विचारला। शिवरायांनीही आपली ओळख न सांगता तुम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, एका मोहिमेवरून परत चाललो आहोत असे सांगितले। म्हातारीने सर्व मावळ्यांसाठी जेवणासाठी गरमागरम वरण भात केला होता। तो वरण भात तिने सर्वांना वाढला। भात खाण्यासाठी शिवाजी महाराजांनी जसा भातामध्ये हात घातला तसा तो भाजला। आजी हसली आणि म्हणाली, बाळा, भात खाताना असा मध्ये हात घालायचा नसतो, तो भात बाजूने थोडा थोडा खायचा असतो। एकदम खाण्याचा प्रयत्न करशील तर हात बाजणारच ना। शिवराय अशी चूक करत आहेत, तशी चूक तुम्ही मावळेही करीत आहात असे आजी म्हणाली। आजीला माहिती नव्हते भात खाणारे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजच आहेत। शिवरायांनी उत्सुकतेने आजीला विचारले, आजी, आमचे शिवराय कोणती चूक करत आहेत, आम्हाला सांगाल का? आजी म्हणाली, शिवरायांचेच बघ ना बाळा, शिवरायांनी अगोदर आजूबाजूचे छोटे छोटे किल्ले जिंकायचे सोडून एकदमच मोठ्या मोठ्या किल्ल्यांमध्ये हात घालत आहेत, तर मग त्यांचाही हात तिथे भाजणारच ना। शिवरायांना आजीचे म्हणणे लक्षात आले आणि त्यांनी तसेच केले। त्यांनी अगोदर स्वराज्यातील छोटे छोटे किल्ले जिंकून घेतले। त्या किल्ल्यांमधील काही धन मिळाले, त्या धनाचा उपयोग किल्ले बळकटीसाठी केला। त्या किल्ल्यांमधून शिवरायांना अनेक शस्त्रही मिळाली आणि याचा उपयोग शिवरायांना मोठे मोठे किल्ले जिंकून घेण्यासाठी झाला आणि महाराजांनी जवळपास महाराष्ट्रातील सर्वच किल्ले जिंकून घेतले आणि स्वराज्य स्थापन केले। तर मित्रांनो, आजच्या गोष्टीमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे कमेंट करून नक्की सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मोटिवेशनल स्टोरीज ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।